हाय, तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. तर हा आहे सोमवारचा माझा व्हिडिओ जो मी आज टाकत आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असं माझं 3 दिवसचं हे थोडं थोडं करून असे व्हिडिओ बनवलेले आहेत मी. तर सोमवारी संध्याकाळी आम्ही गेलो होतो ओंकारेश्वर मंदिरमध्ये. हे खूप मोठं मंदिर आहे इथलं जळगावमधलं. तर इथं आम्ही गेलो होतो. तर तिथं खूप छान मस्त असं डेकोरेशन करेलं होतं आणि लाईनमध्ये लागण्यासाठी असं काही इथं मस्त पार्टिशन करलं होतं आणि प्रत्येक याच्यावर खांबवर मस्त असे केळीचे पानाचे खांब लावले होते. खूप छान वाटत होते ते. आणि श्रावण सोमवार असल्यामुळे इथं खूप जास्त अशी गर्दी होती. तर मंदिरात पाहू शकता किती छान मस्त असं सगळीकडे झगमग लाईटिंग वगैरे लावल्या, तर खूप छान वाटत होतं. आणि त्याच्याच बाजूला काही अशी मस्त छोटीशी अशी यात्रा पण होती. काही दुकानं वगैरे होते, काही देवाचं सामान, काही खेळणी वगैरे, असं बरंच काही काही सामान होतं. तर खूप मस्त असं वाटलं तिथं गेल्यानंतर. आणि पहिले आम्ही पूर्ण अशी छोटीशी सर्व दुकानं बघून घेतले आणि नंतर मंदिरात जायचं होतं. तर इथं सर्व असं कृष्णाचा जन्माष्टमी असल्यामुळे लवकरच येणार आहे, त्याच्यामुळे इथं काही असे दुकान होतं. तर हे मला खूप जास्त आवडलं होतं. तर बरंचसं सामान बघितलं आणि मग पण ठरवलं आणि काही थोडंफार सामान घेऊन घरी आली मी. आणि मंदिराच्या आजूबाजूचा सर्व असा परिसर आहे, पाहू शकता किती मस्त असं मंदिर आहे. तर आणि आम्ही ॲनिव्हर्सरीला गेलो होतो तेव्हा आम्ही असा एक छोटासा व्हिडिओ काढला, तो काही टाकला होता, तो म्हटलं आजच टाकून देऊ. तर याच्यात मी तो मिक्स केलेला आहे आणि असे त्या दुकानातून मला हे खूप आवडलं होतं, तर मी हे घेऊन घेतलेलं आहे. आणि एक छोटीशी बासुरी ती पण खूप छान वाटली, तर ती घेऊन घेतली. तर असं मी कृष्णासाठी काही खरेदी केलं. आणि मंगळवारी असा होता आमचा बाजार. तर बाजारातून काही असं थोडंफार सामान आणलं होतं, जास्त काही आणलं नव्हतं. आंबाडीची भाजी, कोवळं, कारलं, आलू आणि टमाटे, मिरच्या. आणि बाजार असला की खूप सारा असा पसारा होऊन जातो. सर्व असं मेथी, सांबार, जे काही पालेभाज्या असतात ते सर्व असं खोडून घ्यायच्या असतात आणि सर्व व्यवस्थित एक एक करून एका ह्याच्यात ठेवून द्यायचं असते. आणि या बॉक्समध्ये मी अशी सांबार पूर्ण अशी निवडून ठेवली होती. आणि हे आंबाडीची भाजी आहे, ज्याची मी सर्व अशी पानं तोडून घेतली आणि ठेवून दिलेलं आहे सर्व असं. आणि संध्याकाळी काही असं कोवड्याची भाजी केली आणि पोळ्या केल्या. आणि आमच्या घरून असा हा गॅस आलेला आहे. घरी एक एक्स्ट्रा गॅस होता, तर तो आम्ही इकडे आणलेला आहे आता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व असं झाडून काढायला घेतलं. सर्व जे बिनकामाच्या वस्तू, त्या औषधं होत्या ते फेकून द्यायच्या होत्या आणि सर्व असं आवरून घेतलं. बेड आणि सर्व कपडे, सर्व घड्या वगैरे करून सर्व व्यवस्थित छान मस्त असं ठेवून दिलं आहे. आणि हे गावून आलेलं सामान आहे, ते पण मला भरून घ्यायचं आहे. भांडे आहेत, ते भांडे घासायचे आहेत. आणि इकडे मी माझ्यासाठी छान मस्त ओट्स टाकून असं मस्त दूध बनवून घेणार आहे आणि ते घेऊन घेणार आहे. आणि हळकुंडापासून आता मी हळद बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी स्वच्छ अशी 2 पानांनी हे धुवून घेणार आहे. आणि स्वच्छ अशी धुतल्यानंतर मी गॅसवर थोडंफार गरम करायला पाणी ठेवलेलं होतं, त्याच्यात टाकून देणार आहे मी. आणि 1 दिवस पूर्ण अशी या गरम पाण्यात मी ठेवून देणार आहे. आणि छान मस्त अशी उद्या मी ते हळद काढून घेणार आहे. तर मी पण हे व्हिडिओमध्ये बघूनच करत आहे. तर बाहेरून दुकानातून आणलेली हळद खाण्यापेक्षा अशी छान मस्त मी घरी हळद बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी ती गरम पाण्यात थोडंफार आज रात्रभर भिजवून ठेवणार आहे. आणि हे काही बदाम आहेत, जे मी या डब्यात अशी भरून ठेवलेले आहेत. यावेळेस काही जास्त आणले नाही, थोडीशीच आणली होती. मागच्या वेळेस ना ठेवून ते खूप दिवस झाले होते त्याला. तर हे माझं लकी बांबू ट्रिपल लेअरचं होतं. त्याची अवस्था पाहू शकता तुम्ही आता अशी झालेली आहे. या झाडाची केअर करणं खूपच भारी काम आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका पुन्हा नवीन छानसा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी.